मुंबई नाका पोलिसांची मोठी कारवाई. घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी अटकेत. कालिका यात्रेतील चोरी उघड. सोन्याचे दागिने हस्तगत. गुन्ह्यांची उकल. मुंबई नाका पोलिसांनी कालिका माता यात्रेदरम्यान घडलेल्या चोरीच्या घटनांचा छडा लावत आरोपीला अटक केली असून घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपीचा शोध घेत सापळा रचण्यात आला. तपासादरम्यान आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून चौकशीत त्याने विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी सुमारे 21 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच इतर चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे. तपासात आरोपीने नाशिक, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांशी त्यांचा संबंध जोडण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई नाका पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या नवरात्र उत्सवामध्ये कालिका माता यात्रेमध्ये ज्या माता भगिनी गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या पोती लांबवलेल्या बाबत गुन्हे दाखल होते, त्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेबांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की महिलांचे जे दागिने येथे गेलेले आहेत त्याचे गुन्हे उघडकीस करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे याबाबत मार्गदर्शन केलं होतं. त्याप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत मॅडम आणि सहाय्यक आयुक्त श्री सुधाकर सुरोळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्हे शोध पथकाचे PSI समत बेग, पोलीस हवालदार गाडवे, ASI सोनार आणि त्यांच्या पथकाला हे निर्देश दिले होते की यावर तुम्ही जास्त काम करावं आणि ते गुन्हे उघडकीस आणावे. त्याप्रमाणे त्यांनी एक संशयित आयडेंटिफाय झालेला होता, त्याच्या मागावर पोलीस होते. तो नाशिकमध्ये येणार याबाबत आमचे विशाल पाठक जे आहेत गुन्हे शोध पथकाचे, त्यांना ही माहिती मिळाली होती काल. त्याप्रमाणे मग आम्ही सापळा लावून त्याला बसस्टँडवर तो येणार आहे आणि मग सोनं जे चोरीचं आहे तो विक्रीला जाणार आहे. आम्ही सापळा लावून त्याला पकडले तर त्याच्या झडतीमध्ये त्याच्या सगळ्या विचारपूस केली. त्याच्याकडे जे सोनं मिळालं 3 गुन्ह्यामध्ये जवळपास 21 ग्राम सोनं त्याच्याकडे आम्ही जप्त केलेलं आहे, त्याला अटक केलेली आहे. त्याची कस्टडी घेतली आहे. 24 तारखेपर्यंत त्याची कस्टडी मिळालेली आहे आणि आणखी त्यांनी गुन्हे केलेले आहेत का याबाबत तपास चालू आहे आणि आणखी त्याच्याकडून गुन्हे उघडकीस करून आम्ही त्याच्यावर पुरावे गोळा करून मान्य न्यायालयात दोषारोप सादर करणार आहोत.